समालोचक राजू जाधव सर. डीजे थोडा मला आवाज दे, बेस दे आणि इको दे जरा. अमित. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्री क्वार्टर मुकाबला यानंतर क्वालिफायचा असेल. शैलेश केने प्रतिष्ठान निंबोली बादशाह यांच्या अगेन्स्ट कोणता संघ जाईल खेळण्यासाठी त्याचं उत्तर आपल्याला येत्या अर्धा ते 35 मिनिटांमध्ये मिळेल. अर्धा तास किंवा 35 मिनिटं. त्यासाठी आपण 35 मिनिटांपर्यंत आपल्या डोळ्यांच्या नजरा ह्या मैदानामध्ये ठेवा. आपण पाहताय जवाहरमान क्रीडांगण ओझोली या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे आणि हा सामना आपण पाहताय स्वर्गीय उपनाथ पाटील स्मृती चषक 2026च्या दुसऱ्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच ऑन. पहिला चेंडू मार्गस्थ. ओ हो 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 अगदा भेदक मारा इथे केलेल्या गोलंदाजाने फुल टॉस त्याला उत्तर दिलं नाही आणि फलंदाज बाद. आनंदचा बॉल होता आणि अत्यानंद निर्माण झाला कोंडेरीकरांमध्ये. फलंदाज पहिला धक्का बाद होता. शिला राणी पूर्णपणे संघाने फार मोठे प्रयत्न केले परंतु मिलनची गोलंदाजी तिथे चालली नाही. 2 लागोपाठच्या सामन्यामध्ये मिलनने फार मार खाल्ला आणि नंतर आम्ही विचार करत होतो की भाऊसच्या हातामध्ये शेवटचं षटक असलं पाहिजे होतं. पण तो जे होतं ते आपल्याला पाहायला लागते मित्रांनो. भाऊसने आधी षटक त्याचं छान काढून घेतलं होतं. बघितलं कमी धावा दिल्या होत्या परंतु तिथे ही बॉलिंग आहे आनंदची. अत्यानंद मागच्या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा ती हिरोगिरी इथे स्थापित करतोय. अजय धक्का दिलाय. लागोपाठचा दुसरा क्लीन बोल्ड. विश्वास रखता हो आणि त्याचं ते वाक्य नेहमी आपल्या मनाला अगदी भिडत असतं की तुम्ही जो निर्णय घेताना तो चुकीचा नाही समजायचा. मी त्याला कसं अगदी योग्य सिद्ध करू शकतो हा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न इथं केला आहे ह्या कोंडेरीकरांनी. यावेळेला शॉट ऑफ लेंथ होता त्याला पुलकाचा प्रयत्न केला पण तो चेंडू अगदी ऑफ साईडला ट्रॅव्हल होते. तिथे फिल्डर आला चेंडूच्या खाली जो शॉट एक्स्ट्रा कव्हरला होता टिपला झेल. फलंदाज तिसरा फेल. की सर फक्त एक वाईटच्या रूपामध्ये धाव जोडली परंतु जे तिन्ही पण फलंदाज झाले ते एक चेंडूला सामोरं गेले आणि प्रत्येकाने भोपळा घेऊन गेलेले आहेत. हा दुधी भोपळा आहे की अगदी ती भोपळी मिरची आहे. ही मिरची पूर्णपणे झोंबलेली आहे असं म्हणू शकतो आपण. आणि आनंदने इथे काय सुरुवात दिली. जबरदस्त बॉलिंग. फॅन्टॅस्टिक अटॅक करतोय आनंद. अहो अजून एक बॅट अँड पॅडच्या मध्ये काय अचूक टप्पा आहे. आनंदचा हे टप्पे तुम्हाला नियंत्रित करता आले पाहिजेत.
आपण मिलनचे हेच टप्पे बघू शकत होतो, परंतु मिलनला तो फुलटॉस जात होता मुलांकडून चेंडू प्रत्येक. बघितला आपण जे आधीच्या सामन्यामध्ये त्याने प्रयत्न जे केले ते यॉर्कसाठी प्रयत्न होते. आणि तुम्ही ब्लॉक डिरी टाकण्यामध्ये मास्टर की मिळवण्यासाठी प्रॅक्टिस केली पाहिजे, तशी तशी प्रॅक्टिस आहे इथे आनंदची. बघा ऑफस्टेकच्या बाहेर इथे वाईड यॉर्कर हाताळला आणि तिथे मात्र पंचाने लिगल ठरवलं. याला म्हणतात वाईड यॉर्कर. हा चेंडू जसप्रीत बुमराहने सुरू जसा केला आणि टेस्ट क्रिकेटच्या पटलावरती हा चेंडूसुद्धा अनेक बॉलर्स आपले वापरतात आणि सक्सेसफुली हाताळतात सुद्धा. इथे 3 धक्के दिले आणि ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केले आनंदने, हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. एक जल्लोषपूर्ण त्यांनी बॉलिंग सुरू केली. एक धाव जी आली ती फक्त वाईडच्या स्वरूपामध्ये आले, परंतु बॅट आणि बॉलच्या मधून एकही धाव नाही आहे. बॅटचा संपर्क होतोय, झेल टिपले जातात. बॅटचा संपर्क न होता क्लीन बोल्ड होत आहेत आणि अशी सुरुवात इथे केली आहे. देखणी बॉलिंग, तीक्ष्ण मारा करतोय, भेदक मारा करतोय हा गोलंदाज आनंद. क्रिकेटचा जबरदस्त हा अभ्यासू मुलगा आहे आनंद. हो हो, उचली गेला चेंडू. हे व्हेरिएशन बघा आनंदचे. अजून काय पाहिजे बॉलिंगसाठी? हे तुमचे शस्त्र असतं, तुमच्या जर दप्तरामध्ये असते तर तुम्ही समोरच्या किती पण मात्र फलंदाजाला थांबवू शकता. ती क्षमता दाखवली या ठिकाणी आनंद शालिक केणे या क्रिकेटरने. एकच धाव दिली आणि जल्लोष. एकदा टाळ्या वाजवा आनंदसाठी. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली आहे. 3 गडी बाद केले, 2 क्लीन बोल्ड आणि एक झेलच्या रूपामध्ये. मस्त, अत्यंत मस्त बॉलिंग, खूप छान परफॉर्मन्स फ्रॉम बॉलिंग. एक चांगला बॉलर तुम्हाला असणं गरजेचं. जसं मानवीच्या संघामध्ये बघा एक बॉलर अगदी कमी पडला. त्याचा 12वा खेळूसुद्धा म्हणाला की सर आपला करण नव्हता आला आणि त्या कारणाने एक बॉलर कमी पडला आणि त्या कारणाने इथे मिलनने दोन्ही पण सामन्यांमध्ये फटका खाल्ला, मार खाल्ला आणि त्या कारणाने आम्ही या स्पर्धेतून बाहेर पडलो. म्हणजे तुमच्या संघामध्ये एक चांगला बॉलर पाहिजे, एक हुकमीचा, आणि एक चांगला बॅटरसुद्धा आवश्यक आहे. आणि तुमची बॉलिंग लाईन प्रत्येकाला अगदी चांगली करता आली पाहिजे. त्यासाठी आपण 3 ते 4 बॉलर बनवले पाहिजेत आपल्या संघामध्ये. नुसती हातात बॅट घेऊन चालत नाही मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळासाठी आता फिल्डिंगसुद्धा तितक्याच महत्त्वाची झालेली आहे. तितक्याच क्वालिटीची फिल्डिंग आहे. जसं आता ISPL बघतो ना आपण, तिथे कॅच घेणाऱ्या संघाला सुद्धा ती कार मिळू शकते खेळाडूला, कारण ते पॉईंटवरती सगळं ठरलेलं आहे. पॉईंट टेबलमध्ये ती कार पोर्चे काल आहे 911 कॅरियरा कार. प्रत्येकाचं स्वप्न आहे त्याने उद्या ते स्वप्न साकार होईल. उद्या नाही तर आजच असेल. आज फायनल आहे ISPLची 6 तारीख. सचिन तेंडुलकर साहेबांनी ती कोट्यावधीची कार दिलेली ISPLसाठी. काय मोठं स्वप्न पूर्ण होईल नाही का? टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा लाखो कोटीची उलाढाल होऊ लागली. हे कोणाचं स्वप्न नव्हतं सुद्धा, मनात आलं नव्हतं, परंतु ते आता प्रत्येकाच्या मनात येऊ लागले की येणाऱ्या काळामध्ये कोट्यावधी रुपयामध्ये ह्या गोष्टी होत असेल. म्हणून तुम्ही काल अनाऊन्स केली की येणाऱ्या काळामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार MTCL महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लीग. त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही फॉर्म भरा. फक्त तिथे महाराष्ट्रापुरती स्पर्धा असेल, ISPL सारखीच असेल आणि त्या धर्तीवरची असेल. इथे सिंगल अजून आली, धावसंख्या 2. हा कुठे मारत होता चेंडू, अगदी बॅटची कडा घेऊन गेला शॉर्ट थर्ड मॅनला. तिथे हो डायरेक्ट थ्रो सर केला होता, परंतु नेम तिथे झाला नाहीये. ही वेळ असते अशा वेळेला थ्रो करायची. प्रसंगावधान राखून तिथे संधी होती धावचित करण्याची आणि तिथे मात्र कौतुक केलं गेलं त्या फिल्डरचं म्हणू शकतो आपण. 3 चेंडू पडले कपिलकडून. कपिल सुद्धा चांगली बॉलिंग करते. डबल देत नाही, चौकार देत नाही, षटकार देत नाही. पूर्णपणे वंचित ठेवल्याने वंचित आघाडी आपण पाहतोय की जो संघ सकाळी किती उभारला होता, किती मस्त धावा केल्या त्या. एकट्या गुरुंनी जी सुरुवात केलेली सकाळी एक भेदक बॅटिंग केली होती, विस्फोटक बॅटिंग पडतो. जसा गुरु बाद झाला इथे पत्त्याच्या घराप्रमाणे हा संघ कोसळला पडतो. नाही, मी आहे ना मैदानामध्ये. तुम्ही उल्लेख केला ना सर की मी माटे आहे, बाहुबली आहे, भिरकावून दिलाय हा षटकार. वाढली 9 वरती 3 गडी बाद. 9 ऑन द बोर्ड. करण ने षटकार मारलाय. अभी हमारा करण आ गया, मेरा करण आ जाएगा. त्याचे आई वडील सुद्धा उमणीच्या ठिकाणी बघतायत की माझा मुलगा खेळेल, पण नाही, त्याला इथे खिळखिळ करून ठेवले. पुण्यात चांगली बॉलिंग, चेंज ऑफ पेस, स्लोअर यॉर्कर वापरला आणि ते त्या चेंडूमध्ये पुढे फसला गेला. फलंदाज करण LBW बाद. पुन्हा एकदा पिन ऑफ सायलेन्स.
तिथे पूर्णपणे फसला गेला फलंदाज जो तयार होता की त्याला टायमिंगनी चेंडू येईल. त्या टायमिंगने त्यांनी बॅट फिरवली, परंतु ती बॅट फिरण्याच्या नंतर चेंडू आदळला त्याच्या शरीर यष्टीला आणि तिथे LBWच्या रूपामध्ये बाद झाला. हा ड्राईव्ह केला गेला आहे. खोलट टप्प्याचा चेंडू होता, बॅटिंग पॅडच्यामधून खोदून काढला, एकाच्या क्षणामध्ये तिथे कव्हर केलं, फेकी केले तिथे फिल्डरने बॉलरच्या हाताकडे. त्या दरम्यान एक सिंगलवरती स्वतःला रोखलं दोन्ही पण बॅटरने. तेजस आणि धीरज ही जोडी आहे, कारण इथे आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. करणसुद्धा परतला बघितला पण, ज्याने एक षटकार मारून अशा उंचावल्या होत्या आई गावदे स्पोर्ट्स उंबरणी संघाच्या, परंतु त्यालासुद्धा परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज कपिलने आणि त्याचं षटक इथे समाप्त झालं. म्हणजे याचबरोबर प्रेक्षकांना 2 षटकाची समाप्ती. आई गावदे स्पोर्ट्स उंबरणी संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10वर 1-0. संख्या झाली 2 षटकामध्ये आणि 3 ओव्हरची मॅच असताना आता मात्र या षटकामध्ये आतिषबाजी झाली पाहिजे फटक्यांची, तो प्रयत्नच केला पाहिजे. हवाई सफर ज्याला म्हणत असतो आपण, हवेमध्ये मारा, जिकडे वारा तिकडे मारा. पण तुम्ही म्हणतो की वारा नसला तरीसुद्धा तुम्हाला वाटेल तिकडे मारा, ती वेळ आली इथे. आता 4 गडी बाद झालेत आणि 6 विकेट आताच असताना 6 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे, धावसंख्या 10. हो 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 हो, इथे पावलांचा वापर केला, परंतु ते अगदी अचूक टप्पा तिथे नियंत्रित केला गोलंदाजाने. हा टप्पा फार महत्त्वाचा असतो. काहीसा गुड लेनच्या अलीकडे टप्पा पडला, चेंडू काहीसा टेक ऑफ झाला, फ्लाय झाला, टर्नसुद्धा झाला. आणि कटर हल्लीच्या काळामध्ये बोटाचा वापर करून छान वापरले जातात आणि टाकले जातात गोलंदाजाकडून. ही तुमची मास्टर की तुम्ही अजून वाढवली पाहिजे चांगला खेळाडू बनण्यासाठी. आणि बघा या ठिकाणी अगदी फ्लायरिंग दिले, पुन्हा एकदा इथे स्ट्राईक पाहिजे माझ्याकडे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि नॉनस्ट्राईक एटच्या फलंदाजाचं बलिदान. तिथे मात्र क्रिकेटची आत्महत्या, फलंदाज रनआउट बाद. 5वा धक्का लागतोय इम्बोनी संघाला. तिथे विकेटचं पद रनआउटच्या रूपामध्ये झालं. 4-5 धक्के लागले. हा धीरज बाद झाला. अभय आला इथे फॉलिंग स्वीप. वा, कृष्णा सातपुतेची आठवण झाली आणि चेंडू निसटलाय, फिल्डरला कळलाच नाही. आणि इथे हा लकी 4 रन टीम उंबरणीसाठी चौकार. तुमच्याकडे पूर्णपणे फटक्यांचे अस्त्रशस्त्र पाहिजेत, जसं गोलंदाजासाठी सुद्धा चांगले चेंडू तुमच्याकडे पाहिजेत. अचूक चेंडू, स्लोवर यॉर्कर, फास्टर, इथे बाउन्सरचा वापर केला आणि तिथे अगदी पूलचा पवित्रा घेतला गेला. फिल्डर कायसा दूर राहिला, त्याला स्वतःला कळलं की मी माझ्या आवाक्यामध्ये झेल नाही आहे, परंतु तिने फक्त तिथे त्याने धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. शेवटचं षटक सुरू असताना इथे या 2 धावा जोडल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 18. आई गावदे स्पोर्ट्स उंबरणी संघ ह्या 17 ह्या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करत आहे. 17 ऑन द बोर्ड, करेक्शन करतोय, 17 धावा.
आणि चेंडू इथे आता अजून 2 शिल्लक आहेत की 1 शिल्लक आहे, लास्ट टू गो. आणि हा शेवटचा चेंडू होता. त्या दरम्यान धावसंख्या स्थिर 17-32, 18चं टार्गेट 18 चेंडूंमध्ये. वा, रन बॉल इक्वेशन आलंय. पहिल्यांदाच आज कालपासून आपल्याला पाहायला मिळालं की जितके बॉल तितक्या धावा, आणि नक्कीच या धावांचा पाठलाग करेल का ते बघायचं. परंतु इथे मात्र फार मोठी आता अग्निपरीक्षा असेल, ती म्हणजे आई गावदे स्पोर्ट्स उंबरण्याची. बॅटिंग त्यांची फ्लॉप झाली, परंतु त्यांच्याकडे अजून शस्त्र आहेत बॉलिंगचे म्हणू शकतो आपण. तो जर वापर चांगला त्यांनी व्यवस्थित केला, चांगली कलाटणी दिली, चांगली विकेट टेकिंग बॉलिंग जर केली, तरीसुद्धा ते सामनामध्ये इथे दमछाक करू शकतील समोरच्या संघाची, आणि तो प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तर मी सकाळी म्हटलं, नेहमी म्हणत असतो आम्ही कॉमेंटेटर, की क्रिकेटच्या ह्या खेळामध्ये कुठली पण धावसंख्या तुम्हाला विजयाची खात्री देत नाही. कधी कधी हाय स्कोरिंग मॅचसुद्धा तुम्हाला नमवत असते, तुमच्याकडून निघून जात असते, आणि कधी लो स्कोरिंग मॅच तुम्ही जिंकू शकता. त्यासाठी तुमचं फक्त धाडस, तुमची प्रबल इच्छाशक्ती पाहिजे. त्या इच्छाशक्ती तुम्ही जर अचूक मारा केला आणि फिल्डिंगने चांगलं बॅकअप दिलं बॉलरला, तर हा सामना इथे मात्र चांगला रोमांचक बनवू शकतो, आणि तो प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. आणि इथे रंग भरतील आता या इनिंगमध्ये आमचे लाडके राजू जाधव समालोचक, ज्याने सुद्धा मागच्या काही 5-6 वर्षांपासून ह्या ग्रामीण टेनिस क्रिकेट कल्याण तालुक्यातल्या परिसरामध्ये अनेक स्पर्धा कव्हर केल्या, आणि बऱ्याचशा स्पर्धा त्यांना अजूनसुद्धा येत आहेत, त्यांना कॉल येतात, आणि आता दूरवरती ते जायला लागलेत. कारण मी त्यांना गेली 2 वर्ष म्हणतो की सर तुम्ही लांब जात जा. रायगड जिल्हा असो, कर्जत परिसर असो, मुरबाड, शहापूर, भिवंडी असो, पालघर वाडा असो, कसारा परिसर असो, सर्व बाजूला तुमचं नाव जर प्रस्थापित केलं तर तुम्हाला अनेक कॉल येतील, आणि तुम्ही तो ठसा नक्कीच उमटायचा प्रयत्न करत आहात. एक जमेची बाजू आहे, इथे बघूया आपण आता त्यांचाच आवाज ऐकूया. आपल्यामध्ये असतील आता कॉमेडी बॉक्समध्ये, तुम्हाला मंत्रमुग्ध करतील राजू जाधव सर. वेलकम इन द कॉमेडी बॉक्स. धन्यवाद. हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. सचिन, 18 बॉल 18 धावांची गरज. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. हा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉल, 1 फॉर दी ओव्हर्स. यानंतर तुम्ही अशा प्रकारचा बॉल टाकू शकणार नाहीये. पंच संजय सुतार यांच्या अंतिम क्षणावरती ही नजर आपण पाहू शकताय. ब्राईट चितनी क्लिअर आहे. लेखांपरच्या भूमिकेत आपण पाहू शकताय पंच किरणजी फिरगाणे आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सांगितलं होतं त्या ठिकाणी मनोज खारवे सरांनी की क्रिकेटच्या पटलावरती आपण अनुमान लावू शकतो, भविष्यवाणी घडू शकत नाहीये. आणि अनुमान इथे मात्र जर आपण पाहिलं तर सध्या तरी आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी उंबाणी टीम देखील कमबॅक करते या षटकामध्ये. आपली दिलेला बॉल त्याला पाठवलं पाहावं लागेल. सीमा रेषा पार. बिग 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 सचिनच्या बॅटमधून षटकार. वाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान पकडलाय झेल. सचिनचा इथे समाप्त झाला खेळ.
दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि चौथ्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली आहे. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा मनसुबा होता. बॅटर सचिन बाउंड्री लाईनच्या पट्टीवरती प्रेक्षकांनी पाय दिलेला आहे. थँक्यू सो मच. 6 धावा धावपलकावरती आहेत. कृष्ण केने आज त्यांचा देखील खेळ आपल्याला पाहायला भेटेल. ॲज अ बायकर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. के सर आणि कारवे सर, मी तर नक्कीच कृष्ण केने सरांचा उल्लेख करेन की समालोचन देखील करतायत. म्हणजे कोणताही डिपार्टमेंट सोडण्याच्या मार्गावरती नाही आहे. म्हणजे आपले 3 तेरा करतील या शंका नाही आहे. हा बॉलला आपण पाहिला तिथे व्हाईट बॉल, आपल्याला प्रदीपचा हा बॉल व्हाईट पाहायला भेटतोय. पुढील मॅचमध्ये 3 तेरा होतील का हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. यस, बॉलिंग करणाऱ्या टीमनं, कारण की सातत्याने या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आपण सांगत असतो व्हाईट बॉल आणि नो बॉल करिता तुम्ही एक रिव्ह्यूचा वापर करू शकता आणि योग्य तो वापर इथे मात्र घेतलेला आहे प्रदीपनं. चला, क्षेत्ररक्षण आपण सजून ठेवायचंय. जो काही निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आपण पाहू शकता माहुली लाईव्ह च्या वतीनं ऑनर जयेश खुणे, कॅमेरामॅन ऋषी, सौरभ असेल, या सर्वांची साथ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये लावली. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे पंच संजय दादा सुतार असतील, विष्णू केणे यांची देखील साथ लाभली. आमचे प्रमोद फिरगाणे असतील, किरणजी फिरगाणे यांची देखील साथ लाभली. आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र मनोज कारवे सर, आदरणीय गुरुवर्य, त्यांची देखील खूप चांगली साथ लाभली. आणि सातत्याने मनोज कारवे सर ज्या ज्या स्पर्धेमध्ये असतात त्यावेळेला मला खूप काही मजा येत असते. कारण की असं की खूप काही वेळ मिळत असतो. आणि हा व्हाईट बॉल आपण पाहू शकाल. आणि सर्व आयोजकांचं देखील मी या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन. आमच्या सर्व ग्रामस्थ ओझरलीकरांचं देखील, कारण की ओझरलीकरांची तिसरी स्पर्धा. नितेश मेहर गुरवलीचे, त्यांच्या वतीनं उंबारणी टीमला हार्दिक शुभेच्छा. वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, हो, फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. कोण कोणावरती करेल मात हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. प्रदीप देखील थोडासा नाराज आहे, कारण की त्याला देखील हे धाव वाचवणं फार गरजेचं होतं. आता 12 बॉल आणि जिंकण्याकरिता आपण समीकरण जर पाहिलं तर 11 धावांची गरज आहे. आता प्रदीपनं इथे मात्र थोडासा पाया रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहूया आता येणारे गोलंदाज. आपण पाहू शकाल गुरुनाथ हे चांगली गोलंदाजी करतील का. आज गुरुनाथनी चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. अर्धशतकीय खेळी मात्र झाली नाहीये, परंतु 43 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटल्या. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना स्ट्राईकला आपण बॅटर पाहू शकता. आनंद नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक. हा बॉल वाईड आहे. वाईट बॉल आपण पाहू शकाल. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 धावा लागलेल्या आहेत धावपलकावरती. आनंद 12 बॉलमध्ये 10ची गरज आहे. चांगला फटका टॅप केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवर तो पोहोचू शकले नाही, परंतु डीप मध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केले होते. अगदी प्रयत्नाला यश देखील आलं, परंतु इथे मात्र जास्तीच्या 2 धावा पाहायला भेटल्या आनंदच्या बॅटमधून. आता आनंद या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा हवाई सफर करत नाही. कॅल्क्युलेटेड क्रिकेट त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. चांगली फटकेबाजी होत आहे. गॅप शॉट सिलेक्शन, गॅप शोधण्याचा तो प्रयत्न करतोय.
धावसंख्या पोचली धावपलकावरती 10 धावा लागलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल गुरु. हो, इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला बॉल आहे. एक धाव कंप्लीट. त्या ठिकाणी ऋतिक दुसऱ्या धावेसाठी जातोय. त्या ठिकाणी पाहावं लागेल इके तांगती तलवार आनंदच्या डोक्यावरती एक, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकणार नाही. दरम्यान फलंदाज येथे मात्र बाद. आनंदचा इथे खेळ समाप्त. आता 9 चेंडू 5 धाव्यांची गरज. नऊ चेंडू 5. इथे चांगला फटका. वॉट अ शॉट. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओहो, वॉट अ एफर्ट. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. अशा मोमेंटला जर तुम्ही क्षेत्ररक्षण करताय, काय जबरदस्त एफर्ट. अगदी सूर्यकुमार यादव ची आठवण करून देणारा एफर्ट आपल्याला पाहायला भेटलाय. आता इथे चेंडू शिल्लक असतील 8 आणि जिंकण्याकरिता 4 धावेची गरज असेल. आनंद, सचिन दगावच्या आसरेला ऋतिक आणि रामचंद्र या दोघांवरती आता ही जबाबदारी आहे. मॅच फिनिश करणारा फटका आपल्याला पाहायला भेटेल का ऋतिकच्या बॅटमधून. इथे मात्र तो फटका येतोय आणि चेंडू सीमा पार. विजयाचा शंखनाद. 6 धावांना इथे मॅच झाली फिनिश. त्या विकेट ओव्हरचा जर आपण विचार केला तर पूर्णपणे आई गावदी उंबरनी टीमच्या बॅटरांची कंबर तोडली. चला आपण या ठिकाणी आनंद आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सर्वप्रथम आपण स्वीकारायची आहे आणि टॉस करिता देखील यायचं आहे. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी टीम चे कर्णधार आणि शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली टीम. खुर्ची खेळवण्यात येईल. कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये बघा. इथे निंबोली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण जर उपस्थित राहिला ना तर तुम्हाला नक्कीच पॅनलाइज केलं जाईल.
चला या आनंद आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण थोडासा ट्रॉफी थोडी नंतर देऊ. तदनंतर आपण या ठिकाणी सर्वप्रथम टॉस करणार आहोत. चला या रोहित आपण या लवकरात लवकर आपण वेग धारण करायचं आहे. आज आनंदी आनंद गडा आहे. आनंदला आपण पाहू शकता अगदी बॉडी लँग्वेज त्याची पाहू शकता. आणि आज ही न्यूझीलंड टीम विजयाची